हॅलो, आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची भाजी। त्यासाठी आपण एक कैरी ही कट करून घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट आणि अर्धा वाटी गूळ हा या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपण पॅन मध्ये 2 पड्या तेल टाकूयात। तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरू करूयात। चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। त्यानंतर आपण कट केलेली कैरी ही फोडणीमध्ये घालूयात। व्यवस्थित चाळून घेऊया। यामध्ये आपण हळद टाकूया, चिमूटभर हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि चवीनुसार मीठ देखील घालूया। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजी या ठिकाणी थोडी वाफळलेली आहे। आता आपण यामध्ये गूळ हा ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि 5 ते 7 मिनिट शिजू देऊयात भाजी। या ठिकाणी आपली कैरीची भाजी ही रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान थिकनेस आलेला आहे भाजीला। चला तुम्हाला मी भाजी टेस्ट करून दाखवते कशी झाली आहे ते। हे बघा, तुम्हाला टेस्ट करून दाखवते। खूप छान, खूप स्वाद। अशाच झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।